नमस्कार, मी प्राध्यापक येणार जगताप. तुम्ही पाहताय चावडीन्यूज.com. अजित पवारांना मोठा धक्का. धनंजय मुंडेंनंतर एका बड्या मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अटकेत असलेला वाल्मिक कराड याच्याशी निकटचे संबंध आणि यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणात वारंवार होणारे आरोप यामुळे धनंजय मुंडे यांना अखेर राजीनामा द्यावा लागला आहे. आणि आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अजित पवारांना आणखी एक मोठा धक्का बसलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. पालकमंत्री म्हणून नियुक्ती मिळाल्यानंतर काही महिन्यातच त्यांनी जबाबदारी सोडल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. हसन मुश्रीफ हे कोल्हापूरचे आमदार आहेत आणि वाशिमच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळणं त्यांच्यासाठी मोठं आव्हान ठरत होतं. कोल्हापूर ते वाशिम हा सुमारे 600 किलोमीटरचा प्रवास असल्याने त्यांचा बराच वेळ मार्गक्रमण करण्यात जात होता. याचा त्यांच्या मूळ मतदारसंघातील कामांवर परिणाम होत असल्याने त्यांनी हे पद सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. हसन मुश्रीफ यांच्या राजीनाम्यामुळे महायुती सरकारमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे पालकमंत्री पदांवरून सुरू असलेल्या चर्चांना मुश्रीफ यांच्या निर्णयामुळे नवं वळण मिळालं आहे. मुश्रीफ यांनी पद सोडल्यानंतर वाशिमच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी कोणाकडे दिली जाईल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट मंत्री दत्ता भरणे यांच्याकडे सध्या कोणत्याही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी नाही. त्यामुळे हे पद त्यांच्याकडे दिलं जाऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जात आहे. महायुती सरकारमध्ये काही मंत्री पालकमंत्री पदाची जबाबदारी घ्यायलाच तयारच नाहीत, तर काहींना अपेक्षित पद मिळत नसल्याने आतल्या गाठीची नाराजी आहे. हसन मुश्रीफ यांच्या निर्णयामुळे या वादाला आणखी हवा मिळू शकते. अशा परिस्थितीत अजित पवार गट यावर काय भूमिका घेणार याकडे राजकीय समीकरणं अवलंबून आहे. आणि आता सगळ्यांचंच लक्ष याच गोष्टीकडे लागून राहिलेलं आहे की रायगड आणि नाशिकचा तर तिढा सुटलेला नाही, त्यात हसन मुश्रीफ यांनी राजीनामा दिलेला आहे. हा अजित पवारांना आणखी एक धक्का मानला जातोय. एकंदरीतच आता आणखी एक पालकमंत्री पदाचा नाव चर्चेत आलेलं आहे. मग 3 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा तिढा निर्माण होणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. धन्यवाद.